मॅडम तुम्ही सांगितलं होतं त्या बाईला हॉस्पिटलमध्ये मारायला. हा मग तिला मारायला ती जागेवर तर असली पाहिजे, कारण ती हॉस्पिटलमधून पळून गेली आहे. काय? अरे अशी कशी पळून जाईल? शुद्धीत आहेस का तू? अरे ती बाई ICU मध्ये होती. धड तिला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. तेवढी पण तिच्यात शक्ती नव्हती आणि ती पळून कशी काय जाईल? बरं ठीक आहे, ती पळून जात होती. मग तुम्ही काय करत होता? बघत राहिलात फक्त? मॅडम आम्ही तिला शोधलं होतं वॉर्डमध्ये, पण ती नव्हती. मग आम्ही काय करणार? काय करणार म्हणजे काय? मला काही ऐकायचं नाही. काही करा, त्या बाईला शोधून काढा. कुठेही जा, चारी दिशांना धावा, पळा, आकाश पाताळ एक करा, पण मला ती बाई हवी आहे म्हणजे हवी. आणि आणखीन दुसरी गोष्ट, ती माझ्या घराच्या आसपास जरी कुठे दिसली ना तरी चंडीशी गोळ्या घाला आणि संपून टाका विषय. कळलं? पुन्हा मला तो बाईचा विषय नकोय, संपून टाका बस. चल रे. झालं? शेवटी जे व्हायचं तेच झालं ना? तुला खूप विश्वास होता तुझ्या माणसांवर. काय झालं? संपला विश्वास? काय? तू उगाचच मला टोमणे वगैरे नको मारू. मग काय करू? मग काय, ही माझी माणसं तिथे पोहोचायच्या आतच ती पळून गेली. त्याला ती काय करणार? गौरी खूप हुशारच निघाली ग. मला असं वाटतं तिला चाहूल लागली असणार की आपण तिला ठार मारू, हे तिला कळलं असणार म्हणून. पण आता काही झालं तरी तिला सोडायचं नाहीये, एवढं पक्क आहे. ग्रॅनी आजी, ती जर आपल्या घरात आली तर, आपल्या घरी आली तर आपण पकडले जाऊ ना? नाही, असं काही होणार नाहीये बाळा, असं काही होणार नाही. ती घरापर्यंत येऊच शकणार नाही. मी तुला सांगते ना, ती घराकडे फिरकली तरी माझी माणसं तिचा गेम करतील. त्यामुळे ती भीती मनात अजिबात ठेवू नको. त्या गौरीचा काटा काढला जाईलच, पण आता आपल्याला प्लान B ची सुद्धा तयारी करायला पाहिजे. तुझी अन्नपूर्णा आजी आहे ना, त्या ठक्कलगाडीसारखी तिची पण अवस्था मला करायची. त्या म्हाताऱ्यासारखं देखील मला तिला देखील बघायचंय. तिला असं हळूहळू मारण्यापेक्षा एकदाच मार आणि विषय संपव ना. छे ग, असं थोडंच असतं. एवढं साधं सोपं मरण द्यायचं का तिला? अजिबात नाही. अन्नपूर्णा देवी आहेत म्हणजे त्यांचा मान मोठा. मोठ्या माणसाला मरण यातना सुद्धा तेवढ्याच तीव्र हव्यात. आणि तिच्यासाठी माझ्याकडे एक अस्त्र आहे, शब्द. जहर असलेले शब्द. माझ्या शब्दांच्या मारांनी मी तिला असं काही घायाळ करेन, तिच्या मनावर असे काही ओरखडे आखेन ना की तिचं मन अगदी रक्तबंबाळ झालं पाहिजे. तिच्या मनाला खूप यातना देणार आणि असं रक्तबंबाळ झालेलं, तिला असं खितपत पडलेलं मला बघायचं. कुठूनही ते पुन्हा तिच्या संवेदना जागृत होऊ नयेत म्हणून सतत तिला शब्दांनी टोचत राहणार आहे. कारण जर का समजा तिच्या संवेदना पुन्हा जाग्या झाल्या तर काही सांगता येत नाहीये. ती तिची मोठी सून आणि मोठ्या नातीला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. त्यातून त्या गौरीची खरी मुलगी कुठे हे आपल्याला पण माहिती नाहीये. त्यामुळे अन्नपूर्णाने दिलेलं वचन आणि दिलेला शब्द पलटण्याआधी, त्याच्या आधी ही सगळी इस्टेट आणि प्रॉपर्टी आपण अनेकाच्या नावे करून घ्यायची. बस.